निवडणूक आयोगाबाबतचा कायदा नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊयात। गेल्या 3 भागात आपण निवडणुकी संदर्भात राज्यघटनेत नक्की काय तरतूद आहे, लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 काय आहे आणि ऑर्डिनरीली रेसिडेंट म्हणजे काय हे जाणून घेतलं। आता चौथ्या भागात आपण मतदार यादी अपडेट करण्याची प्रक्रिया काय आहे हे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी सावंत, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। मतदार यादी अद्ययावत करणे म्हणजेच अपडेट करण्याची प्रक्रिया ही निरंतर चालणारी असते। त्याचा कोणत्याही निवडणुकीशी थेट असा संबंध नसतो। फक्त जेव्हा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जातो आणि त्यानुसार नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस निश्चित केला जातो, त्या दिवशी जी मतदार यादी त्या मतदारसंघापुरती अद्ययावत असेल ती संबंधित निवडणुकीसाठी निश्चित केली जाते। याचाच अर्थ ज्या मतदाराचे नाव त्या मतदार यादीत आहे त्यांना ठरलेल्या दिवशी मतदान करता येतं। नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसानंतर मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात येतो। त्या मतदार यादीत कोणत्याही बदल करता येत नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने लक्ष्मीचरण सेन विरुद्ध AKM हसन उस्मान खटल्याच्या निकालपत्रामध्ये याबद्दल सविस्तरपणे विवेचन केलंय। त्यानुसार मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया निरंतर चालणारी आहे। नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसानंतर मतदार यादीत बदल करण्यासंदर्भातील एक खटला गाजला होता आणि कर्नाटक उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये निकाल दिला होता। हा निकालही समजून घेतला पाहिजे। नरेंद्र कोणी विरुद्ध माणिकराव पाटील हाच तो खटला। कर्नाटकामधील विधान परिषदेसाठी बिदर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी निवडणूक याचिका इलेक्शन पिटिशन तेथील उच्च न्यायालयात दाखल झाली। मे 1974 मध्ये ही निवडणूक झाली होती। याचिकाकर्त्यांचे असे म्हणणे होते की या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर काही नावे मतदार यादीमध्ये नव्याने घालण्यात आली। लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 मधील कलम 23(3) नुसार निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आणि वेळ झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदार याद्यांमध्ये कोणताही बदल करता येत नाही, नव्याने कोणतेही नाव दाखलही करता येत नाही। याचा अर्थ नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जी मतदार यादी असेल तीच त्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी म्हणून गृहीत धरली जाते। वरील खटल्यामध्ये नामनिर्देशन पत्राच्या अखेरच्या दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर काही नावे मतदार यादीत दाखल करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुरावे बघितल्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाने बिदर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याचा निकाल केला। त्या दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर जी नावे मतदार यादीमध्ये दाखल करण्यात आली आहेत ती कलम 23(3) मधील तरतुदींच्या विरोधात आहेत। ही नावे चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आल्यामुळे निवडणुकीचा निकाल बदलू शकतो, म्हणून न्यायालयाने निवडणूकच रद्द केली। सर्वोच्च न्यायालयानेही पुढे उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला। सर्व मतदारसंघांसाठी मतदार यादी तयार करण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे। ही मतदार यादी अद्ययावत कशी करायची, कधी करायची याबद्दलचे स्पष्टीकरण लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 च्या कलम 21 मध्ये दिलंय। प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी तसेच पोटनिवडणुकीपूर्वी मतदार यादी अद्ययावत करण्यात येईल। आधी म्हटल्याप्रमाणे संबंधित निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर त्या मतदार यादीत बदल करता येणार नाहीयेत। त्या निवडणुकीसाठी ती मतदार यादी अंतिम असेल। या व्यतिरिक्त या कलमातील पोटकलम 3 नुसार निवडणूक आयोग कोणत्याही मतदारसंघासाठी विशेष फेर तपासणी मोहीम राबवू शकते। त्यासाठी प्रक्रिया ठरवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला देण्यात आलाय। बिहारमध्ये गेल्या महिन्यात याच अधिकाराचा वापर करून निवडणूक आयोगाने विशेष फेर तपासणी मोहीम SIR राबवली। मतदार यादीत नाव नोंदवल्यानंतर एखाद्या मतदारांचे सामान्य रहिवासाचे ठिकाण म्हणजेच ऑर्डिनरी रेसिडेंट बदलले तर त्याचे नाव संबंधित मतदारसंघातील मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार आयोगाला याच कायद्यातील कलम 22 मध्ये मिळालाय। एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्याचेही नाव मतदार यादीतून काढून टाकण्याचा अधिकार आयोगाला मिळालाय। फक्त एखाद्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून काढण्यापूर्वी त्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे। कोणतीही कारवाई एकतर्फी पद्धतीने करू नये याबद्दलचे स्पष्टीकरणही याच कलमामध्ये दिलंय। म्हणजे मृत्यू व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्थितीत मतदार यादीतून नाव वगळण्यापूर्वी त्या व्यक्तीचे म्हणणं ऐकून घेणं संबंधित अधिकाऱ्याला बंधनकारक आहे। मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीची तरतूद लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 23 मध्ये आहे। तर या संदर्भात कोणत्याही मतदाराला अपील करायचं असेल तर तो किंवा ती जिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊ शकते। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडेही अपील करता येते। यासंबंधी तरतूद कलम 24 मध्ये करण्यात आली आहे। दरम्यान ही माहिती होती मतदार यादी अपडेट करण्यासंदर्भात। आता पुढच्या भागात आपण निवडणुकीचे महत्त्व आणि शिक्षेच्या तरतुदी काय आहेत हे समजून घेणार आहोत। तुर्तास इतकंच। ही माहिती संकलित केली आहे ॲडव्होकेट विश्वनाथ गरुड यांनी। त्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका।